नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंडा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तर पहा, नेहमीप्रमाणे आपण आज आपल्यासाठी एक घटक घेऊन आलो आहे, दशमान परिमाणे. त्याचं नाव आहे पहा घटकाचं दशमान परिमाणे. मग दशमान परिमाणे म्हणजे काय? तर आपण पाहतो जसं उदाहरणामध्ये अंतर मोजण्याचं एकक कोणतं आहे पहा. अंतर मोजण्याचं एकक कोणतं आहे? तर बेटा अंतर मोजण्याचं एकक आहे मीटर. ठीक आहे. अंतर मोजण्याचं एकक कोणतं आहे? मीटर. मग आता हे एकक कोणते आहेत बघा. किलोमीटर, त्याला काय म्हणायचं? किमी, किलोमीटर. त्यानंतर आहे हेक्टोमीटर, त्यानंतर आहे डेक्कामीटर, त्यानंतर आहे मीटर, त्यानंतर आहे डेसिमीटर, त्यानंतर आहे सेंटीमीटर आणि त्यानंतर आहे मिलीमीटर. ठीक आहे, मिलीमीटर. तर पहा मग अंतर मोजण्याचं एकक काय आहे? तर अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक आहे बेटा मीटर, आणि त्याचं एकक कोणते आहेत? किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. आता त्याच्यानंतर वजन. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पहा, वजन मोजण्याचं एकक काय आहे? तर वजन मोजण्याचं प्रमाणित एकक आहे बेटा ग्रॅम. ठीक आहे, वजन मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं आहे? तर ग्रॅम आहे. मग पहा आता, तर याचे एकक कसे आहेत? किलोग्रॅम, किलोग्रॅम, त्यानंतर आहे हेक्टोग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, त्यानंतर आहे ग्रॅम, त्यानंतर आहे डेसिग्रॅम, त्यानंतर आहे सेंटीग्रॅम आणि त्यानंतर आहे बेटा मिलीग्रॅम. त्यानंतर काय आहे? मिलीग्रॅम. ठीक आहे. चला आता आपण काय पाहिलं? वजन मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं आहे? ग्रॅम. आणि त्याचे एकक किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम. आता तसेच आणखीन एक आहे पहा. आणखीन एक जर आपण पाहिलं तर त्याला म्हणू आपण धारकता. काय? धारकता. मग धारकता मोजण्याचं एकक काय आहे? तर बेटा धारकता मोजण्याचं जे प्रमाणित एकक आहे त्याला आपण म्हणतो काय? लिटर. ठीक आहे, म्हणजे धारकता म्हणजे द्रव पदार्थ कशामध्ये मोजतात? तर लिटर मध्ये. आता याच्यामध्ये लिटर मध्ये बघा, पहिल्यांदा काय आहे? तर किलो लिटर, किलो लिटर. पुन्हा हेक्टोलिटर, हेक्टोलिटर. त्यानंतर आहे डेक्कालिटर, डेक्कालिटर. त्यानंतर आहे लिटर, त्यानंतर आहे डेसिलिटर, डेसिलिटर. त्यानंतर आहे पहा सेंटीलिटर आणि शेवटी आहे मिलीलिटर, मिलीलिटर. तर हे आहेत प्रमाणित एकके. लक्षात ठेवा आता, धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं आहे? तर लिटर. बघा, अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक मीटर, धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक लिटर आणि वजन मोजण्याचं प्रमाणित जे एकक आहे ते काय बेटा? ग्रॅम आहे. मग आता या घटकांचा किंवा या प्रमाणांचा आपल्याला नेहमी उपयोग होत असतो. जसं की भूमितीमध्ये आपण आयताचं काही उदाहरणे पाहतो, त्यानंतर चौरसाची उदाहरणे असतील, इष्टिकाची ते असेल, घन असेल किंवा वर्तुळ असेल. तर प्रत्येक चॅप्टरमध्ये भूमितीमध्ये सुद्धा आपल्याला या घटकांचं किंवा या एककांचं एकमेकांमध्ये आपल्याला रूपांतर करावं लागतं. बऱ्याचदा बघा, आपल्याला उदाहरण सोडवताना किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करावं लागते, बऱ्याचदा मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करावं लागतं, बऱ्याचदा ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करावं लागतं आणि किलोग्रॅमचं रूपांतर हे ग्रॅम मध्ये करावं लागतं. तर मग आता इथं एकच लक्षात ठेवायचं की आपण जर एक पायरी खाली आलो तर 10 न गुणायचं, 2 पायऱ्या खाली आलो तर 100 न गुणायचं. आता वर जाताना एक पायरी वर गेलो तर 10 न भागायचं आणि 2 पायऱ्या वर गेलो तर 100 न भागायचं. थोडक्यात सांगतो पहा आता. आता उदाहरणामध्ये जर आपल्याला विचारलं की 4 किलोमीटर बरोबर किती मीटर? 4 किलोमीटर बरोबर किती मीटर? बघा, मग त्या किलोमीटरला आपण मीटर मध्ये रूपांतर केलो म्हणजे किती पायऱ्या खाली आलो? 1 2 3.
म्हणजे त्याला किती गुणणार आपण 1000 ने गुणणार. 3 पायऱ्या खाली आलो ना. 4 किलोमीटरला मीटर मध्ये करायचं तर या 4 ला 1000 न गुणा म्हणजे किती हजार होईल 4000 मीटर होईल. ठीक आहे. आता त्यानंतर समजा इथं आहे 7000 ग्रॅम. 7000 काय आहे ग्रॅम. या 7000 ग्रॅमला जर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर आपण किती पायऱ्यावर चालू 1 2 3 म्हणजे याला कितीनं भाग द्यायचा 1000 न. याला 1000 जर भागलं तर 3 3 शून्य काय होणार कॅन्सल म्हणजे किती येईल उत्तर 7. म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला खाली येताना गुणच जायचं आहे आणि वर जाताना काय करायचं आहे तर भागत जायचं आहे. ठीक आहे. चला आता आपण एक एक उदाहरण घेऊ. एक एक उदाहरण घ्या आता. जसं की प्रश्न क्रमांक 1 बघा. पहिला प्रश्न पहा. 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर पहा. आता 1 मीटर बरोबर डॅश डॅश किलोमीटर असं आपल्याला विचारलं. म्हणजे 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर असं विचारलं. मग कशाचं रूपांतर शक्य बेटा मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये. मग मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं म्हणजे आपण किती पायऱ्यावर चाललो मीटर पासून वर आपण 3 पायऱ्या चालू. मग मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं आहे तर लक्षात ठेवा 1 मीटर बरोबर किती किलोमीटर. तर आता या ठिकाणी आपण काय करू 1 मीटर बरोबर किती किलोमीटर म्हणजे आपण 3 पायऱ्यावर चालू म्हणजे एकला किती भागायचं 1000 न. मग एकला जर 1000 न भागलं तर दशांश स्थळ किती घरे डावीकडे सरकणार आहे 3 घरे. 1 2 आणि हे 3 म्हणजे उत्तर काय येणार 0.001 किलोमीटर. 0.001 किलोमीटर. पहा बरं पर्याय नंबर दिसतो 4 0.001 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 पहा आता. दुसरा प्रश्न चला 5 मीटर बरोबर किती किलोमीटर. आता बघा 5 मीटर बरोबर किती किलोमीटर. आता काय सांगितलं 5 मीटर बरोबर डॅश 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 किलोमीटर ना. मग या 5 मीटरला कशामध्ये करायचं आहे किलोमीटर मध्ये. म्हणजे आपल्याला मीटर कडून किलोमीटर कडे जायचं म्हणजे किती पायऱ्यावर चालू आपण 3 पायऱ्यावर. मग इथं काय करायचं तर या 5 मीटरला जर किलोमीटर मध्ये करायचं असेल बेटा तर कितीनं भाग द्या 1000 न. मग 5 ला जर 1000 न भागलं तर दशांश स्थळ डावीकडे 3 घरे सरकणार म्हणजे आपलं उत्तर येईल 0.005 किलोमीटर. बघा बरं पर्यायामध्ये 0.005 किलोमीटर. बघा पर्याय नंबर किती आहे 4. पर्याय नंबर 4 पहा 0.005 किलोमीटर. ठीक आहे. चला त्यानंतर बेटा पुढचा प्रश्न पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक त्याला आपण 3 म्हणू. चला 3 50 किमी म्हणजे किती मीटर. आता बघा 50 किमी म्हणजे किती मीटर. 50 किमी म्हणजे डॅश डॅश मीटर म्हणजे 50 किलोमीटर आहे ना. या 50 किमीला आपल्याला कशामध्ये करायचं आहे मीटर मध्ये. 50 किमी म्हणजे डॅश 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 मीटर. मग किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं म्हणजे आपण किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर किती पायऱ्या खाली आलो 3 पायऱ्या खाली. ठीक आहे. मग 3 पायऱ्या जर खाली येत असाल हे 50 किलोमीटरला कशामध्ये करायचं आहे मीटर मध्ये म्हणजे आपण 3 पायऱ्या खाली आलो म्हणजे किती गुणायचं बेटा 1000 न. आणि 50 ला जर 1000 न गुणलं तर समोर 3 शून्य वाढतील म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 50,000 मीटर. बघा बरं 50,000 मीटर कुठं आहे पर्याय नंबर किती दिसतो 3 50,000 मीटर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 4 बघा आता. 10 हेक्टर म्हणजे किती एकर. 10 हेक्टर म्हणजे किती एकर. लक्षात ठेवा आता प्रश्न कसा आहे बघा 10 हेक्टर म्हणजे किती एकर. मग आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल 1 हेक्टर म्हणजे किती एकर है ना. मग सगळ्यांना माहित आहे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ठीक आहे. 1 हेक्टर बरोबर किती एकर 2.5 एकर. मग 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर तर आपल्याला विचारलं बेटा 10 हेक्टर 10 हेक्टर म्हणजे किती एकर. ठीक आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर म्हणजे 2.5 एकर तर 10 हेक्टर म्हणजे किती. आता सरळ सरळ काय करा किंवा इथं प्रश्नचिन्ह घ्या
इथं प्रश्नचिन्ह घ्या. या एकचा आणि एक्सचा गुणाकार काय घ्या, एक्स है ना. इथं आपण प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एक्स घेतलं तर एक्सचा आणि एकचा गुणाकार एक्स येईल आणि 2.5 गुणिले 10 करा. मग एक्स बरोबर किती, तर 2.5 ला 10 गुणलं बेटा किती येणार, 25 एकर. बघा बरं ऑप्शन मध्ये कुठे आहे, 25 एकर आहे का, 25 एकर. ठीक आहे, 30 एकर, 24.7 एकर, 20.2 एकर आणि 28 एकर. ठीक आहे, पर्यायामध्ये जरी जशाच तसा पर्याय नसेल तर आपण त्याला काय म्हणू, अंदाजे व्यंजनीकरण ना, व्यंजक अंदाजीकरण. असं जर आपण पाहिलं तर व्यंजक अंदाजीकरणानुसार याच्या जवळचं उत्तर कोणतं आहे, 25 एकरच्या. मला सांगा 25च्या जवळ कोणती संख्या आहे, 24.7, म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 2च असायला पाहिजे. ठीक आहे, व्यंजक अंदाजीकरणानुसार 24.7 एकर. 10 एकर म्हणजे किती एकर, 24.7 एकर. ठीक आहे, चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. पाचवा प्रश्न, 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर एकूण किती मीटर. ठीक आहे, चला काय काय सांगितलं बघा. 3 किलोमीटर केएम प्लस 4 मीटर प्लस 500 सेंटीमीटर है ना, 500 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मीटर, म्हणजे एकूण किती मीटर है ना. म्हणजे 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर डॅश डॅश मीटर. याला बरोबर काय म्हणू आपण, डॅश डॅश मीटर. म्हणजे आपल्याला जे अंतिम उत्तर काढायचं आहे ते कोणत्या एककामध्ये काढायचं आहे, मीटर मध्ये. ठीक आहे, मग आपण आपल्याला उजव्या बाजूकडे उत्तर मीटर मध्ये काढायचं आहे, मग डाव्या बाजूंचे सगळे एकक आपण कशामध्ये रूपांतर करू, मीटर मध्ये. मग सांगा 3 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 3 पायऱ्या खाली. 3 किलोमीटरला मीटर मध्ये केलं तर 3000 मीटर. आता हे 4 मीटर जसंच्या तसं लिहा, हे किती झालं 3000 मीटर प्लस हे 4 मीटर जसंच्या तसं लिहा आणि 500 सेमी बरोबर किती मीटर. आता 500 सेमीचं रूपांतर मीटर मध्ये करायचं म्हणजे आपण 2 पायऱ्यावर चालू, म्हणजे 500 ला जर 100 न भागलं बेटा किती मीटर येणार, 5 मीटर. ठीक आहे, आता या सगळ्यांची बेरीज करा. 3000 अधिक 4 अधिक 5 बरोबर 3009 मीटर. हे आपलं उत्तर यायला पाहिजे. बघा पर्याय नंबर किती दिसतो, 4, 3009 मीटर. पर्याय नंबर 4 कडे आपण पाहिलं तर या ठिकाणी उत्तर किती आपलं, 3009 मीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6 बघा. आता 6वा प्रश्न काय म्हणतो, 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष. पहा 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष. 1 वर्ष आणि 9 महिने, तर पहा हे 1 वर्ष पूर्णांकात घ्या आणि 9 महिने म्हणजे 9 छेद किती घ्या, 12. 9/12 म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर 9 महिने म्हणजे 9/12. 9च्या छेदामध्ये 12 मी का घेतलं, तर या 9 ला महिन्याचं रूपांतर जर वर्षामध्ये करायचं असेल तर कितीने भागतात, 12ने. चला मग आता हे 1 ला 1 या ठिकाणी आपण संक्षिप्त करू, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. ठीक आहे बेटा, आता आपल्याला माहित असेल 3/4 म्हणजे किती बरं, 0.75 है ना. 3/4 म्हणजे काय असते, 0.75. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या यांच्यामध्ये काही नसते, म्हणजे बेरजेच चिन्ह असते. मग मी या ठिकाणी 1 ला 1 घेतो प्लस 1 ला 1. बघा इथं 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 1.3/4 आलं. आता हे 1 ला 1 घ्या आणि 3/4 म्हणजे किती, 0.75. ठीक आहे, मग 1 आणि 0.75 ची बेरीज करा म्हणजे 1.75 वर्ष. ठीक आहे, किती व्हायला पाहिजे, 1.75 वर्ष. बघा कोणता पर्याय दिसतो, पर्याय नंबर 3, 1.75 वर्ष. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न पहा. प्रश्न 7वा, $200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य. किती कोटी, 200 कोटी. मला सांगा कोटी म्हणजे किती शून्य. बघा उदाहरण तुम्हाला सांगतो, एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी. एकक दशक शतक हजार 10 लाख
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि हे कोटी. ठीक आहे. कोटी. मग आता 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य? मग सांगा, 1 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य आले? 1 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग आता मला सांगा, 200 कोटी म्हणजे 200 वर किती शून्य येतील? 7. मग 200 वर 7 म्हणजे 2 वर 9 शून्य येतील. ठीक आहे, चला. 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य? तर 1 कोटी म्हणल्याच्या नंतर 1 वर किती शून्य येतात? 7. मग 1 कोटी म्हणजे 1 वर 7 शून्य. तर या ठिकाणी 200 कोटी म्हणजे 200 वर किती शून्य? 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग 200 वर 7 शून्य म्हणजे 2 वर किती शून्य झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. किती शून्य झाले? 9 शून्य. म्हणजे पर्याय नंबर किती? 2. 9 शून्य असतील. ठीक आहे, चला पुढं. प्रश्न क्रमांक 8 पहा. प्रश्न 8वा. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतील किंवा असेल? चला, 2 तास 30 मिनिटे आणि 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतील किंवा असेल असं विचारलं. ठीक आहे, हे तर 15 सेकंदामध्येच आहे, हे मिनिटात आहे आणि हे कशामध्ये आहे? तासात. मला सांगा बेटा, सगळ्यांना कशामध्ये करायचं? 2 तास अधिक 30 मिनिट अधिक 15 सेकंद बरोबर डॅश डॅश सेकंद. सगळ्यांना कशामध्ये करायचं आपल्याला? सेकंदात. मला सांगा, तासाचं रूपांतर सेकंदात करताना किती गुणतात? तासाचे रूपांतर सेकंदात करताना किती गुणतात? 36 येणं. ठीक आहे, मला सांगा, 36 चा आणि 2 चा गुणाकार किती येणार? 7200. ठीक आहे, पुन्हा प्लस. आता मिनिटाचं रूपांतर सेकंदात करताना किती गुणतात? 60 ने. मिनिटाचं रूपांतर सेकंदात करताना 60 ने गुणतात. मग बघा, साइन 18 आणि समोरचे 3 शून्य. आणि बेटा आता हे सेकंद जसंच्याच आहे ना, सेकंदामध्येच आहे. हे 15 ला 15 लिहा. आता या 3 संख्यांची बेरीज करा बरं. 7200 है ना, त्याच्यामध्ये नंतर किती प्लस करायचे? 1800 आणि पुन्हा त्याच्यामध्ये किती प्लस करा? 15. हे 5 ला 5, हे 1, 8 आणि 2 10 ला 0, हातचे 1, 7, 8, 9 म्हणजे 9015 सेकंद. 9015 सेकंद. पहा, पर्याय नंबर किती? 1 दिसतो. 9015 सेकंद. ठीक आहे, चला आता प्रश्न क्रमांक 9 बघू आपण. 9वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. एका गावात 780 मिलीमीटर पाऊस पडला तर दुसऱ्या गावात 75 सेमी पाऊस पडला. दोन्ही ठिकाणच्या पावसात किती फरक पडला? बघा, ठीक आहे. एका गावामध्ये किती पाऊस पडला बेटा? 780 मिलीमीटर पाऊस पडला. आणि दुसऱ्या गावामध्ये 75 सेमी पाऊस पडला. 75 सेमी पाऊस पडला. तर दोन्ही ठिकाणच्या पावसामध्ये कितीचा फरक पडला? आणि एकक कक्षामध्ये बरं? मिलीमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मिलीमीटर. 3 एकक मिलीमीटर मध्ये आहेत आणि 1 एकक हे सेंटीमीटर मध्ये आहे. चला, ठीक आहे, आपण पाहू. आता गाव कोणतं पहिलं आणि गाव कोणतं दुसरं? मग सेंटीमीटर, सेंटीच्या नंतर काय असते? मिलीमीटर. ठीक आहे, मला सांगा, पहिल्या गावामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला? पहिल्या गावामध्ये पाऊस पडला आहे 780 मिलीमीटर. म्हणजे मिलीमीटर है ना. 780 मिलीमीटर पाऊस पडला पहिल्या गावामध्ये. 780 आता दुसऱ्या गावामध्ये किती पाऊस पडला? 75 सेमी. मग सेंटीमीटरचं रूपांतर मिलीमीटर मध्ये करताना 10 ने गुणतात. मग 75 ला 10 ने गुणलं तर बेटा किती होणार? 750 मिलीमीटर. चला, पहिल्या गावामध्ये पडला 780 मिलीमीटर आणि दुसऱ्या गावामध्ये पाऊस पडला 750 मिलीमीटर. या दोघातला फरक काढा. 0 ला 0, 8 5 गेले 3 आणि 7 7 गेला 0. म्हणजे दोन्ही गावामध्ये जो पाऊस पडला त्याच्यामध्ये कितीचा फरक असेल? बेटा 30 मिलीमीटर. 30 पर्याय नंबर किती? 3 बघा. 30 मिलीमीटर एवढा फरक पडला असेल पावसामध्ये. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10वा. 40 सेमी लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे
किती तुकडे होतील? पहा, 40 सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील? तर कधी लक्षात ठेवायचं, तुकड्यांची संख्या कशी काढायची बघा. तुकड्यांची संख्या बरोबर दिलेल्या दोरीची लांबी. काय करायचं? तुकड्यांची संख्या काढताना दिलेल्या दोरीची किंवा तारेची लांबी भागिले प्रत्येक तुकड्याची लांबी भागिले प्रत्येक तुकड्याची लांबी भागिले प्रत्येक तुकड्याची काय करायचं? लांबी. ठीक आहे, हे फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे. कधी जर तुकडे किती पडतील असं विचारलं तर तुकड्यांची संख्या बरोबर एकूण लांबी त्या दोरीची किंवा तारेची आणि छेदामध्ये काय घ्यायचं? प्रत्येक तुकड्याची लांबी. आता मला सांगा, या ठिकाणी दोरीची एकूण लांबी किती आहे बेटा? 12 मीटर. दोरीची एकूण लांबी किती आहे? 12 मीटर. आणि आपल्याला प्रत्येक तुकडा कसा पाहिजे? 40 सेंटीमीटर. आता मला सांगा, या ठिकाणी हे एकक कसे आहेत? भिन्न आहेत. आपण जर 40 किलो वजनाच्या पैलवानासोबत 12 किलो वजनाच्या पैलवानाची कुस्ती लावली तर या ठिकाणी जमणार नाही, आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी एकक कसे पाहिजे? समान पाहिजे. एकक समान पाहिजे म्हणजे आपण काय करू? त्यांचे एकक आता समान करून घेऊ. मग 12 मीटरला जर आपण सेंटीमीटर मध्ये केलं तर बघा, मीटर डेसी सेंटी किती पायऱ्या खाली आलो आपण? 2. मग या मीटरला जर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर 12 मीटर म्हणजे 1200 काय होणार? सेंटीमीटर. आणि छेदामध्ये तर 40 सेंटीमीटर आहेच. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 4 न जर 12ला तोडलं तर 4 त्रिक 12 आणि समोरचा एक 0. किती तुकडे पडायला पाहिजे? 30 तुकडे. म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर किती? 4. ठीक आहे, पर्याय नंबर 4 आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न काय म्हणतो पहा. 112 मीटर लांबीच्या दोरीचे 14 मीटरचा एक तुकडा असे तुकडे बनण्यासाठी किती वेळा कापावे लागेल? बघा, 112 मीटर लांबीच्या दोरीचे 14 मीटरचा एक तुकडा असे तुकडे पाडण्यासाठी किती वेळा कापावे लागेल? आता कधी लक्षात ठेवायचं, एखाद्या दोरीचे आपण जेवढे तुकडे पाडतो त्याच्यापेक्षा एक काप कमी असतो. ठीक आहे, म्हणजे कापाची संख्या तुकड्यापेक्षा एकने कमी असते आणि तुकड्यांची संख्या कापापेक्षा एकने कशी असते बेटा? जास्त असते. आपण पहिल्यांदा बघू तुकडे किती पडतील. ठीक आहे, तुकडे किती पडतील. मग तुकडे कसे? तर मला सांगा, 112 मीटर लांबीच्या दोरीपासून आपल्याला 14 मीटरचा एक तुकडा पडायचा आहे. मग त्या दोरीची टोटल लांबी किती आहे बेटा? 112 मीटर. आणि प्रत्येक तुकडा किती मीटरचा पडायचा आहे? 14 मीटरचा. मला सांगा, आता 112 ला जर आपण 14 न भागलं तर आपल्याला काय मिळणार? तुकड्यांची संख्या मिळणार आहे ना. मला सांगा, एकक समान करायची गरज आहे का? नाही. दोन्ही पैलवान एकाच एककामध्ये आहेत, म्हणजे आपण ही कुस्ती आता इथंच लावू शकतो. ठीक आहे, म्हणजे एकक समान करण्याची गरज नाही, अगोदरच एकक समान आहेत. पहा बरं मग, 14 पंच 70, 14 सक 84, 14 7 98 आणि 14 8 112. बेटा तुकडे किती पडले? 8. पण घाई करू नका, लगेच पर्याय नंबर 1 ला क्लिक करू नका. ही तुकड्यांची संख्या आहे. आपल्याला विचारलं कापांची संख्या किती वेळा कापावे लागेल. मग लक्षात ठेवायचं, कापांची संख्या तुकड्याच्या संख्येपेक्षा एकने काय असते? कमी असते. मग तुकडे जर 8 तर काप 8 - 1 बरोबर किती यायला पाहिजे? उत्तर 7. हे आपला आन्सर असायला पाहिजे. पर्याय नंबर किती? 2. 7 काप घालावे लागतील. ठीक आहे, चला त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न, 8.5 किलोग्रॅम खजुराच्या 8.5 किलोग्राम खजुराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील? आता पहा, आपल्याकडे एकूण खजूर किती आहे? 8.5 म्हणजे 8.5 आहे ना. 8.5 8.5 किलोग्रॅम खजूर आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? 250 ग्रॅमची एक पिशवी याप्रमाणे पिशव्या तयार करायच्या आहेत. तर किती पिशव्या होतील? म्हणजे पिशव्यांची संख्या काढायची आपल्याला. पिशव्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. पाहता पिशव्यांची संख्या कशी मिळेल? तर त्या खजुराचं एकूण वजन किती आहे बेटा? 8.5 किती? 8.5 किलोग्रॅम आहे ना. खजूर किती आहे एकूण? 8.5 किलोग्रॅम.
आणि प्रत्येक पिशवीमध्ये आपल्याला किती ग्रॅम खजूर भरायचा आहे? 250 ग्रॅम. लक्षात ठेवा, कशामध्ये आहे? सांगा, एकक समान आहेत का? नाही. वरचं एकक आहे किलोग्रॅम मध्ये आणि खालचं एकक आहे ग्रॅम मध्ये. मग या किलोग्रॅमला, किलोमीटर झालं इथं बेटा, किलोग्रॅम, या किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये करा. किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम आणि ग्रॅम. किती पायऱ्या खाली आलो आपण? 3 पायऱ्या खाली. मग 3 पायऱ्या खाली म्हणजे किती होणार? तर 8500 ग्रॅम होणार. किती? 8500 ग्रॅम. आणि त्याला कितीने भागायचं? 250 न. ठीक आहे, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. आता भाग द्या बरं. 25 न 850 ला भाग द्या. 25 त्रिक 75, 10 उरले, 25 चौक 100. किती पिशव्या तयार होतील? बेटा उत्तर यायला पाहिजे 34 पिशव्या तयार होतील. पर्याय नंबर किती? 1. ठीक आहे, पर्याय नंबर 1, 34 पिशव्या तयार होतील. 34 पिशव्या तयार होतील. ठीक आहे, चला 13वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 13. एकूण आपल्याला 15 प्रश्न पाहिजेत. पहा, 13वा प्रश्न काय म्हणतो? एका रांगेत समान अंतरावर 15 खांब उभे आहेत. एका रांगेत समान अंतरावर 25 खांब आहेत. एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. जर पहिल्या व 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6व्या व 22व्या खांबामधील अंतर किती? पहा, एका रांगेमध्ये समान अंतरावर किती खांब उभे केले आहेत? 25. जर पहिल्या आणि 8व्या खांबातलं अंतर किती असेल? 56 मीटर असेल. ठीक आहे, तर 6व्या व 22व्या खांबातलं अंतर किती विचारलं. आता आपल्याला एवढं माहित आहे की हे खांब कसे आहेत? समान अंतरावर आहेत, पण नेमकं किती किती अंतरावर आहेत हे आपल्याला माहित नाही. आपण काय करू बघा, एक फॉर्म्युला आहे, अंतर बरोबर खांब मायनस 1, खांब मायनस किती? 1 गुणिले दरम्यानचे अंतर. दरम्यानचे अंतर. आता मला सांगा, या ठिकाणी किती खांब आहेत? 25 खांब आहेत. आणि पहिल्या आणि 8व्या खांबातलं अंतर किती बेटा? 56. मग आता हे 56 अंतर बघा, हे 56 जे अंतर आहे कितव्या खांबातलं आहे? पहिल्या आणि 8व्या. मग 8 मायनस किती करायचं? 1 आणि गुणिले दरम्यानचं अंतर म्हणजे आपण किती मानू? x मानू. म्हणजे x मीटरवर खांब आपण रवलेले असतील. आता पहा, 56 बरोबर 8 मायनस 1 किती होणार? 7 आणि 7 गुणिले किती? x. मग आता काय होणार? 56 बरोबर 7x. 56 बरोबर किती आलं? 7x. आता x ची किंमत किती? x बरोबर 56 भागिले 7. तर x बरोबर 7 8 56. म्हणजे आपण किती किती मीटरवर खांब रवले? प्रत्येकी 8 मीटरवर खांब रवले. तर आपल्याला विचारलं 6व्या आणि 22व्या खांबातलं अंतर किती? मग बघा, 6व्या आणि 22व्या खांबातलं अंतर कसं काढायचं? तर अंतर कसं काढायचं? 6व्या आणि 22व्या. 22 मायनस 6, 6व्या आणि 22व्या, 22 मायनस 6 गुणिले जवळच्या खांबांमध्ये किती अंतर आहे आता? 8 मीटर. गुणिले किती करा? 8. 22 मधून 6 गेले किती झाले बेटा? 16 आणि 16 गुणिले 8 करा. 8 6 48 ला 8, 8 4, 8 1 8, 8 4 12. म्हणजे किती मीटर? 128 मीटर असायला पाहिजे. बघा, पर्याय नंबर किती? 2. उत्तर असेल आपलं 128 मीटर. पहा, पुन्हा एकदा सांगतो. किती खांब रवले समान अंतरावर? 25. पहिल्या आणि 8व्या खांबातलं अंतर किती आहे? 56. मग बघा, अंतर बरोबर खांब मायनस 1 गुणिले दरम्यानचे अंतर. किती अंतर? 56. 8व्या आणि पहिल्या खांबातलं 8 मायनस 1 गुणिले दरम्यानचं अंतर आपण किती मानलं? x मानलं. मग हे सोडवलं तर x ची किंमत किती मिळाली बेटा? 8. मग हे 8 काय आहे? तर आपण 8 मीटरवर एक खांब रवलेला आहे. आता नंतर काय विचारलं बघा, 6व्या आणि 22व्या खांबामधलं अंतर किती? तर मग अंतर कितव्या? 6व्या आणि 22व्या. 22 मायनस 6 आणि गुणिले दरम्यानचं अंतर किती? 8. या दोघांची वजाबाकी 16 आणि 16 गुणिले 8 करा. 128 मीटर याला पाहिजे. पर्याय नंबर किती? 2 आहे. ठीक आहे, पर्याय नंबर 2. चला आता पाहू आपण 14वा प्रश्न. प्रश्न क्रमांक किती? 14. 2 डझन पुस्तकाची किंमत 1728 रुपये आहे. 2 डझन म्हणा किंवा 24 म्हणा, आहे ना, 24 पुस्तके किंवा 2 डझन.
2 डझन पुस्तकाची किंमत 1728 आहे, तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? आता आपल्याला दोन पद्धतीने करता येईल. या 2 डझनला आपण संख्यित जरी केलं तरी चालते. 2 डझन म्हणजे किती बरं? 24. मग 24 पुस्तकांची किंमत किती आहे बेटा? 1728. 2 डझन म्हणजे 24 ना. 24 पुस्तकांची किंमत 1728. तर अशा 15 पुस्तकांची किंमत आपल्याला विचारली. 15 पुस्तकांची किंमत किती? ठीक आहे, चला काय होणार? 1728 गुणिले 15 आणि छेदामध्ये किती असतील तर 24 असतील. ठीक आहे, छेदामध्ये असतील 24. आता बघा बरं, भाग किती जातो? 8 न भाग द्या इथं. 8 न जर इथं भागलं तर 8 दुनी 16, एक उरला, 8 एक 8, 4 उरले, 8 6 48. आता इथं 8 न भाग द्या, 8 त्रिक 24. ठीक आहे, आता 3 न 15 ला भाग द्या, 3 5 15. आता 216चा आणि 5चा गुणाकार करा. 5 सक 30 ला 0, हातचे 3, 5 एक 5 आणि 3 8 आणि 5 दुनी 10 म्हणजे किती बेटा? 1080 रुपये. पर्याय नंबर 1 बघा किती दिसतो? 1080. आता ही झाली पहिली पद्धत. बरं, असं करता येईल का? बघा बरं, असं करता येईल का? 15 पुस्तकं म्हणजे किती डझन? 15 पुस्तकं म्हणजे 1.25 डझन है ना. 15 पुस्तक म्हणजे 1.25 डझन. मग 2 डझनची किंमत किती? 2 डझनची किंमत आहे 1728. तर 15 पुस्तकांची किंमत म्हणजे 1.25 डझन. किती डझन? 1.25 डझन. 1.25. 1.25 डझन पुस्तकांची किंमत किती? कळलं का? 2 डझनची किंमत 1728, तर 1.25 डझनची किंमत किती? काय करा, 1.25 गुणिले 1728 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 2. ठीक आहे, आता पहा, अंशामध्ये 2 दशांश आहेत, छेदामध्ये दशांश नाही, त्यामुळे आपण छेदामध्ये दशांश चिन्ह देऊ आणि 2 शून्य वाढवू. त्यानंतर अंशातले आणि छेदातले दशांश काय होणार? कॅन्सल. वर राहतील 125 गुणिले 1728 आणि छेदामध्ये बेटा राहतील किती? 200. चला, 125 ला आणि 200 ला आपण 25 न भागू. 25 5 125 आणि 25 8 200. ठीक आहे, आता 8 ने इथं भाग द्या. 8 दुनी 16, एक उरला, 12 झाले, 8 एक 8, 4 उरले, 8 6 48. ठीक आहे, चला आता या दोघांचा गुणाकार करा. 5 सक 30 ला 0, हातचे किती? 3, 5 एक 5 आणि 3 8 आणि 5 दुनी 10. बघा, पुन्हा उत्तर किती आलं आपलं? 1080. म्हणजे असंही करता येईल किंवा तसंही करता येईल. चला, एक शेवटचा क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 पहा. 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी 1 डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील? बघा, आपल्याकडे किती फळे आहेत? 290. या 290 फळांपैकी ही 26 फळं काय झाली? खराब झाली. तर उरलेल्या फळांपैकी 1 डझन फळाची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील? ठीक आहे बेटा, आपण पहिल्यांदा बघू शिल्लक फळे. शिल्लक फळे. आता एकूण फळे किती होते? 290 आणि त्याच्यामधून जे 26 फळं आहेत बेटा ते खराब झाली. आता पहा, इथला एक इथं घ्या, 10तून 6 गेले 4, 8तून 2 गेले 6 आणि 2 म्हणजे किती फळं शिल्लक राहिली? 264. आता या 264 फळांच्या आपल्याला पेट्या बनवायच्या आहेत आणि प्रत्येक पेटीमध्ये 1 डझन फळं असली पाहिजे. मला सांगा, पेट्यांची संख्या आपल्याला विचारली, मग पेट्या किती तयार होतील? पेट्या किती राहतील? किती फळे शिल्लक आहेत? 264. आणि प्रत्येक पेटीमध्ये 1 डझन फळे पाहिजे. मग 1 डझन म्हणजे इथे 1 लिहायचं का नाही? इथे लिहायचं 12. ठीक आहे, 264 ला 12 भाग द्या. 12 दुनी 24, पुन्हा 2 उरले, 12 दुनी 24. किती पेट्या तयार व्हायला पाहिजे? 22 पेट्या तयार व्हायला पाहिजे. पर्याय नंबर 1 पहा, किती पेट्या तयार होतील? तर 22 पेट्या तयार होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण यानंतर आम्ही उद्यापासून पहा आपल्यासाठी सन 2022-23, 23-24 आणि 24-25 मध्ये जे काही तुम्हाला बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणितावर पोलीस भरतीला परीक्षेला
प्रश्नपल्ले असतील ते सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांचं एकदम सोप्या भाषेमध्ये सोल्युशन घेऊन तुम्हाला ते व्हिडिओ आम्ही वितरित करणार आहोत. धन्यवाद.